संजयने एक बंगला 7.5 लाखला घेतला. तो बंगला किती रुपयांना विकला म्हणजे संजयला 12.5% नफा होईल. तर 12.5% नफा म्हणजे किती पार्ट होतो तो आपण पहिले काढून घेऊ. तर 12.5% याचा अर्थ होतो प्रति 100 पर सेंट. पर सेंट सेंट म्हणजे 100 आणि पर म्हणजे प्रति. तर याला सरळ सरळ 12.5 ला 100 ने भाग देऊन घ्या. तर इथे 12.5 आहे, थोडंसं भाग देणं मुश्किल आहे, म्हणून इथे 10ने गुणा, 10ने भागा आणि 10ने का भागायचं, तर 10 कटतात म्हणजे इफेक्ट नील राहतो. तर इथे गुणल्यानंतर हा शून्य कटला तर हा पॉईंट इकडे शिफ्ट होतो, म्हणजे अंशामध्ये 125 राहतील. 25 पाच 125, 25 चोक 100, 5 एक 5, 5 दोन्ही 10, म्हणजेच इथे 1/8 येईल. म्हणजेच 12.5% याचा अर्थ काय होतो, तर 8चा एक भाग म्हणजेच 12.5% होतो. तर एखादी गोष्ट समज 8 रुपयाची आहे, त्याचा एक भाग नफ्याने विकला तर ती 9 रुपयाला विकणार, म्हणजे 12.5% विकली तर ती 9ला जाणार. तर आता तुम्हाला काय विचारलं, तर तो कितीला विकायला पाहिजे 7.5 लाखाचा बंगला. म्हणजेच आपल्या इक्वेशननुसार ते 8 रुपये होती, तर गणितामध्ये 7.5 लाख रुपये दिलेले आहे. तर तो बंगला आणि 9 बरोबर विचारलेला आहे किती. इथे तिरकस गुणाकार करा, म्हणजेच 7,50,000 गुणिला 8, सॉरी गुणिला 9 भागीला 8. तर 8 एक 8, याला भाग देऊन घेतला, इथे ॲक्च्युली 4 शून्य पाहिजे. 8 एक 8, 8 नम 72, खाली उरले 3, 8 दुनी, सॉरी 8 त्रिक 24, खाली उरले 6, 8 साती 56, खाली उरले 4, 8 पंच 40, 8 पंच 40 आणि हा शून्यला शून्य. आता 93750 मल्टिप्लाय बाय 9, शून्यला शून्य, 9 पाचे 45, हातचे आले 4, 9 साती 63 प्लस 4 67, हातचे आले 6, 9 त्रिक 27, 27 प्लस 6 33, हातचे आले 3, 9 9 81 प्लस 3 84. तर 84 37 50 म्हणजे 84 37 50, ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. 10 किलोग्रॅम साखरेची किंमत 400 आहे. त्यावर 25% साखर फुकट मिळाल्यास तर साखरेची किंमत प्रति किलोग्रॅम किती होईल असं विचारलेलं आहे. तर तुम्हाला जी खरेदी किंमत आहे ती 400ची 400च राहणार आहे. जर तुम्ही 10 किलोग्रॅम घेतली असती तर ही तुम्हाला किती पडली असती, 40 किलोग्रॅम प्रति किलो. तर ही जी 400 रुपयाची साखर आहे त्यामध्ये तुम्हाला आता 25% एक्स्ट्रा मिळते, फुकट मिळते. म्हणजे 10 किलो तर तुम्ही घेत आहात, त्याचे 25% एक्स्ट्रा मिळत आहेत. तर 25% म्हणजे किती मिळत आहेत तुम्हाला, तर 10चे 25% किंवा 25% जर काढले तुम्ही, तर हे किती येतात, 4चे 25% म्हणजे 10 गुणिला 25% फुकट मिळाले, 25 भागीला 100. तर हा शून्य कटला, हा शून्य कटला, म्हणजेच 2.5 किलोग्रॅम एक्स्ट्रा साखर मिळत आहे. तर म्हणजे 10 प्लस 2.5 एकंदरीत 12.5 किलो साखर तुम्हाला मिळत आहे. किती रुपयात, तर ती मिळत आहे 400 रुपयात. तर भागीला 12.5 टोटल रुपये भागीला टोटल क्वांटिटी तुम्हाला प्रत्येक किलोग्रॅमची रेट मिळेल. तर इथे भाग देऊया किंवा इथे सिम्पली 10ने गुणा, 10ने भागा. तर इथे 10ने गुणल्यानंतर हा शून्य कटतो, हा पॉईंट इकडे जातो, म्हणजे इथे प्युअरली 125 होतात. 125, 25ला याने जर भाग दिला तर 25 पाचा 125 होतात. याला 25ने भाग दिला तर 25 एक 25, खाली किती उरतील, तर 40 वजा 25 म्हणजेच 15 उरतील, आणि 25 सक्क हा शून्य, 25 सक्क 150, 5 एक 5, 5 दोन्ही 10, 16 गुणिला 2 म्हणजेच 32 रुपये प्रति किलो याची प्राइस राहील. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. जर नीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे, तसेच दोघींच्या वयांची बेरीज 58 आहे, तर नीताचे आजचे वय किती. तर सगळ्यात पहिले आईच्या वयाच्या निम्मे दिलेले आहे, म्हणजे तिच्या अर्धे आहेत.
अर्धे आहे याचा अर्थ असा समजूया की आईचं वय, पहिले आईचं वय लिहूया की 2x असेल. समजा आईचं वय डबल आहे कशापेक्षा, नीताच्या वयापेक्षा. तर नीताचं वय किती आहे, तर अर्ध्यापेक्षा 5ने कमी आहे. म्हणजे याचा अर्ध किती होईल, तर आईच्या वयापेक्षा अर्ध म्हणजे x होईल आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा 5ने कमी आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे, तसेच या दोघींच्या वयांची बेरीज 58 आहे. तर नीताचं वय आहे x वजा 5 आणि त्या आईचं वय आहे 2x बरोबर किती, तर 58. या दोघींची बेरीज केली तर x प्लस 2x म्हणजेच 3x येईल. हा वजावाला 5 तिकडे पाठवला तर हा प्लस होईल, प्लस 5. 58 प्लस 5 63. तर 3x बरोबर 63. हा 3 इथे गुणाकारात आहे, हा तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल. तर इथे येईल 3 दुनी 6 3 एक 3. x ची किंमत आली किती, तर x ची किंमत आली 21 आणि नीताचं वय किती आहे, तर नीताचं x वजा 5 आहे. म्हणजे वजा 5 करायचे आहे याच्यातून, तर इथे येईल 16. तर नीताचं वय येईल 16. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. किंमत काढा. वर्गमुळात दिलेला आहे 49 भागीला वर्गमुळात 1 प्लस वर्गमुळात 41 वजा वर्गमुळात 17 प्लस वर्गमुळात 64. अशा टाईपच्या गणितामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आतला वर्गमूळ जो असतो तो सगळ्यात पहिले सोडवायचा. तर सगळ्यात आतला वर्गमूळ आहे 64. 64 कुठल्या संख्येचा वर्ग आहे, तर तो आहे 8. तर इथे तुम्ही डायरेक्ट 8 इथे व्हॅल्यू लिहू शकता आणि प्लस आता वर्गमुळात आहे 17, याची व्हॅल्यू आली तुमची 8. 17 प्लस 8 जर केले तर हे येतील किती, वर्गमुळामध्ये 25. तर एवढ्या सगळ्याची व्हॅल्यू आली वर्गमुळातला 25. तर वर्गमुळातला 25 जर काढला म्हणजेच कुठल्या संख्येचा वर्ग हा 25 येतो, तर तो येतो 5चा. तर एवढ्याची व्हॅल्यू म्हणजे वर्गमुळात 25 ची व्हॅल्यू आली 5. म्हणजेच एवढ्या ह्याची इक्वेशनची व्हॅल्यू आली किती आली 5. म्हणजेच इथे येईल 41 वजा 5. 41 वजा 5 याची व्हॅल्यू 5 केलं तर 41 मधून 5 वजा केले तर ते येतील 36. तर वर्गमुळात 36 म्हणजे एवढ्या इक्वेशनची व्हॅल्यू वर्गमुळात 36 आलेली आहे. तर वर्गमुळात 36 म्हणजेच किती, वर्गमुळात 36 म्हणजेच 7 सॉरी वर्गमुळात 36 म्हणजे 6. तर इथे याची व्हॅल्यू येणार 6. वर्गमुळात 1 प्लस याची व्हॅल्यू निघाली 6. 1 प्लस 6 म्हणजे वर्गमुळात किती येतील 7. तर वरती आहे वर्गमुळात 49 आणि खाली येत आहे पूर्ण इक्वेशनचं खालच्या उत्तर आलं वर्गमुळात 7. तर याला 49ला तुम्ही वर्गमुळात 7 गुणिला 7 असं लिहू शकता, छेदामध्ये 7, किंवा 7 गुणिला वर्गमूळ 7 भागीला वर्गमुळात 7. तर हा 7 7 कटेल, फक्त वर्गमुळात 7 एवढंच राहील. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. दोन संख्यांचा मसावी 11 असून व लसावी 693 आहे. जर एक संख्या 77 असेल तर दुसरी संख्या काढा. तर तुम्हाला एक सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. समजा दोन संख्या आहेत a गुणिला b, तर ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार हा लसावी गुणिला मसावी असतो, HCF गुणिला LCM, किंवा GCD मल्टिप्लाय बाय LCM. तर या दोन संख्यांचा गुणाकार मसावी दिलेला आहे तुम्हाला 11 आणि लसावी दिलेला आहे म्हणजे LCM दिलेला आहे 693. या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर एक संख्या 77, दुसरी संख्या XYZ काही पण माना. इथे x ची किंमत काढायची आहे आपल्याला, तर x बरोबर म्हणजे दुसरी संख्या काढायची आहे. इथे 77 गुणाकारात आहे, तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल, भागीला 77. 11 एक 11, 11 साती 77, 7 एक 7, 7 एक 7, 7 नम 63, खाली उरले 6, 7 नम 63. म्हणजे दुसरी संख्या 99 आलेली आहे, म्हणजे x ची किंमत आली 99 आणि हेच तुमचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. 0.7777 डॉट 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 हा आवर्ती दशांश अपूर्णांक p छेद q या स्वरूपात लिहा, असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हा 0.7 आहे, हा अनंत टाइम्स 7 रिपीट होत राहील अशी व्हॅल्यू शोधायची आहे. तर सगळ्यात पहिले 1 ते 9 पर्यंत, सॉरी 1 ते
8 पर्यंत कुठल्याही संख्येला फक्त 9 ने भाग दिला तर ती संख्या स्वतःला रिपीट करत राहते. समजा 1/9 घेतला तर ते 0.1111 हेच येत राहतं. तसंच 2.9 घेतले तर ते 0.2222 3/9 घेतले तर ते 0.3333 असंच येत राहतील. किंवा 4/9 घेतले तर 0.444 येत राहतील. तसंच हा 0.777 आहे. तर 7/9 घेतले तर 0.777777 येत राहतात. ऑप्शन क्रमांक यावरनं ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. जर 125 चा घातांक a बरोबर 625 असेल तर a ची किंमत काढा. सगळ्यात पहिले तुम्हाला इथे बेस कॉमन करून घ्यायचा आहे, कारण की इथे 625 आहे, इथे 125 आहे, तर दोघांचे बेस वेगवेगळे आहेत. तर समान बेस करण्यासाठी सगळ्यात पहिले 125 हा 5 चा घन आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच हा 125 ला 125 चा घातांक a बरोबर 625, तर 125 म्हणजे किती, तर 5 चा घन म्हणजे 125 चा घातांक a बरोबर किती, तर 625. 625 म्हणजे 25 चा वर्ग म्हणजे 625, तर 25 चा वर्ग म्हणजे 625. आता घातांक बेस समान पाहिजे म्हणून काय हा 25 चा वर्ग लिहून चालणार नाही. तर ह्याला 25 म्हणजे किती, तर 25 म्हणजे 5 चा वर्ग होईल. तर इथे घातांकाचा नियम आहे a चा m चा घातांक n असेल तर इथे गुणाकार होतो यांचा. तर हा 5 चा चौथा घात झाला आणि यांचा पण इथे गुणाकार होईल. म्हणजे 5 चा तिसरा a म्हणजे 125 होता त्याला 5 चा तिसरा घात लिहिला आणि 5 च्या घातांकाच्या नियमानुसार हे जर पॉवर मध्ये असतील तर त्यांचा गुणाकार होतो. तर 5 चा 3a बरोबर 5 चा चौथा घात. 5 चा 3a बरोबर 5 चा चौथा घात. आता बेस समान झालेला आहे तर यांचे घातांक सुद्धा समान असतात. तर 3a बेस समान आहे म्हणून 3a बरोबर डायरेक्ट मी लिहू शकतो 4. तर a बरोबर किती येईल, तर 4 छेदामध्ये हा 3 इथे गुणाकारात आहे, तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल. म्हणजे याची किंमत आली 4/3. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. दोन संख्यांचा मसावी 8 व लसावी 144 आहे. त्यापैकी एक संख्या 16 असल्यास दुसरी संख्या काढा. तर तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे की दोन संख्यांचा गुणाकार काय असतो, तर तो असतो LCM मल्टिप्लाय बाय HCF. लसावी गुणिला मसावी, ज्याला मराठीत लसावी आणि मसावी म्हणतात, गुणिला मसावी. तर दोन संख्यांचा जर गुणाकार केला तर तो येतो लसावीचा आणि मसावीचा गुणाकार. तर त्यापैकी दोन संख्यांचा मसावी दिलेला आहे तुम्हाला 8 आणि लसावी दिलेला आहे 144 बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार. त्यापैकी एक संख्या दिलेली आहे 16, दुसरी संख्या तुम्हाला माहिती नाही, x माना किंवा a माना, मी a मानतो. तर a बरोबर हा 16 इथे गुणाकारात आहे, तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल. तर 16 इथे भागाकारात, 8 एक 8, 8 दोन्ही 16, बेक बे, बेसाती 14 आणि बेदुनी 4. तर a ची व्हॅल्यू आली 72. म्हणजे दुसरी संख्या किती असणार आहे, तर ती असणार आहे 72. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. खालील संख्येचा गुणाकार व्यस्त सांगा. संख्या दिलेली आहे 16/81 चा ऋण घातांक 3/4. तर सगळ्यात पहिले तुम्हाला गुणाकार व्यस्त म्हणजे काय हे माहिती पाहिजे. म्हणजे गुणाकार व्यस्त म्हणजे समजा एक संख्या आहे x/y, तर ह्याचा गुणाकार व्यस्त काय असते, तर कुठलीही एक संख्या ज्याने या संख्येला जर गुणलं तर उत्तर 1 आलं पाहिजे. आणि ते नॉर्मली ह्या संख्या उलट्या पालट्या केल्या म्हणजे खालची संख्या वरती आणि वरची संख्या खाली पाठवलं तर तो असतो गुणाकार व्यस्त. तर ह्याला कसं सॉल्व करणार, तर सगळ्यात पहिले तुम्हाला घातांकाचे नियम माहिती पाहिजे. 16/81 चा घातांक वजा 3/4. जर a चा घातांक वजा m असेल तर त्याचं उत्तर येतं 1/a चा घातांक प्लस m. तर ह्याला सॉल्व करण्यासाठी किंवा जर तुम्ही या संख्या वर खाली फिरवल्या तर हा घातांक पॉझिटिव्ह होतो, किंवा 1/16/81 चा घातांक 3/4 हा प्लस मध्ये गेला. आता हा सॉल्व करण्यासाठी हा 81 वरती जातो, 81 वरती जातो, हा छेद 16 राहतो आणि जो घातांक होता 3/4 हा जशाला तसा राहतात.
तर 81/16 अंशामध्ये 3/4. आता अंशामध्ये 3/4 आहे, सॉरी, घातांकात 3/4 आहे. तर ह्याचं पहिले आपण घातांकाचं रूप सॉल्व करून घेऊ. तर हा 81 म्हणजे काय, तर 9चा वर्ग म्हणजे 81. आणि हा 16 म्हणजे काय, तर 4चा वर्ग म्हणजेच 16. तर 3/4. तर आता ह्यांचेच सर घातांक समान असतील. चा घातांक दुसरा किंवा चा घातांक m भागीला b चा घातांक m. तर आपण असं लिहू शकतो की a भागीला b दोघांचा घातांक m. तर इथे होतं 9चा भागीला 4चा दुसरा घातांक, जे 2 घात होता तो घातांकामध्ये गेला, गुणिला 3/4. आता जर a चा m चा n असेल तर ह्याचा अर्थ होतो a गुणिला m गुणिला n. तर ह्या दोघांचा गुणाकार केला तर इथे येतं 3/2. म्हणजेच 9/4 बरोबर किती येईल, 3/2. परत 9/4 म्हणजे काय, तर 9 येतो 3चा वर्ग आणि 4 येतो 2चा वर्ग. तर हे झाले 3/2. दोघांचे वर्ग वर्ग आहेत म्हणून ह्याचा परत वर्ग केला गुणाकारात 3/2. हा 2 इथे गुणाकारात जाईल घातांकाच्या नियमानुसार. तर इथे येईल 3/2 चा घातांक तिसरा. 3/2 चा घातांक तिसरा याला जर सॉल्व केलं तर इथे येतात 27 छेदामध्ये 8. कारण की प्रत्येकाचा घातांक तिसरा घात काढावा लागेल. आता हे आलं ह्याचं सिम्प्लिफिकेशन. आता तुम्हाला ह्याचं उत्तर काढायचं आहे जे की इनव्हर्स आहे, गुणाकार व्यस्त आहे. म्हणून हा खालची संख्या वरती जाईल 8 आणि वरची संख्या खाली जाईल म्हणजे 27. 8/27 हे तुमचं उत्तर असेल, ऑप्शन क्रमांक 3. एका संख्येच्या 31% आणि 13% यातील फरक 576 आहे, तर ती संख्या कोणती? समजा एक संख्या आहे x माना ती संख्या, त्या संख्येचा 31%, त्या संख्येचा 31% म्हणजे x मल्टिप्लाय बाय 31%. तसंच त्या संख्येतील 13% म्हणजे x मल्टिप्लाय बाय 13%. यातील फरक म्हणजे यांची वजाबाकी. तर x मल्टिप्लाय बाय 31% म्हणजेच किती, तर 31x पर्सेंटेजमध्ये आहे म्हणून भागीला 100 वजा 13x जे दुसरे आहे 13% त्या संख्येची, तर टक्के आहे म्हणून भागीला 100 बरोबर किती, 576. तर हा 100 इथे भागाकारात आहे, हा तिकडे पाठवूया, हा गुणाकारात जाईल आणि यांची वजाबाकी करा कारण की छेद समान होता. तर 31 वजा 13, 11तून 3 गेले खाली उरले 8, हातचा वापस दिला तर 3तून 2 गेले खाली उरला 1, म्हणजे 18x बरोबर किती, तर 576 गुणिला 100. x बरोबर 500, हा इथे गुणाकारात आहे, हा इकडे पाठवला तर हा भागाकारात जाईल. तर 9 दुनी 18, 9 सकी 54 खाली उरले 3, 9 चोक 36, 32 दुनी 64. तर 32 गुणिला 100 म्हणजेच किती येतील, तर ते येतील 3200. x ची किंमत आली 3200. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. 4 अंगठ्या व 2 बांगड्यांची किंमत 57,200 आहे, तर 6 अंगठ्या आणि 3 बांगड्यांची किंमत किती असेल, असा प्रश्न विचारलेला आहे. तर 4 अंगठ्या प्लस 2 बांगड्याची किंमत आहे 57,200 आणि तुम्हाला दुसरं कुठलंही इक्वेशन दिलेलं नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला 6 अंगठ्या प्लस 3 बांगड्यांची किंमत विचारलेली आहे किती आहे. तर तुम्ही जर ह्या इक्वेशनला नीट बघितलं, 4a प्लस 2b आणि 6a प्लस 3b, तर हा नीट जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर हा 4 हा 6च्या किती पट आहे, तर हा 1.5 पट आहे, 1.5 पट, किंवा ज्याला 3/2 पट असं म्हणू शकतो. तसंच सेम हे ह्याच्या संदर्भात सुद्धा आहे. 2b हा 3bच्या किती पट असणार आहे, तर हा 3/2 पट असणार आहे. तर इन शॉर्ट की हे इक्वेशन जे आहे 4a प्लस 2b ह्या इक्वेशनला जर तुम्ही 3/2 ने मल्टिप्लाय केला
म्हणजेच काय तर 4a प्लस 2b ह्या पूर्ण इक्वेशनला जर तुम्ही 3/2 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळेल तर तुम्हाला मिळेल 6 अंगठ्या प्लस 3 बांगड्यांची किंमत किंवा 6 अंगठ्या प्लस 3 बांगड्या. तर कसं तर हे बघूया. तर 3/2 ने ह्याला मल्टिप्लाय करा तर 4 गुणिला 3/2 a प्लस 2 गुणिला 3/2 b. तर इथे 3 दुनी 6a प्लस हा किती येईल 3b 3 बांगड्या. तर हे 3/2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. तसंच या साईडला लेफ्ट हँड साईडला जर 3/2 ने मल्टिप्लाय केल्यावर गणित सॉल्व म्हणजे ते इक्वेशन येतं एवढं इक्वेशन येतं. तर जे ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे 57,200 त्याला सुद्धा 3/2 ने मल्टिप्लाय करा कारण की इक्वेशन तुम्हाला बॅलन्स करावं लागतं. तर इथे मल्टिप्लाय केल्यानंतर एक बे याला भाग द्या बे दोन्ही 4 खाली उरला 1 बेनव बे आठी 16 खाली उरला 1 बेसक 18 म्हणजे 28,600 गुणिला 3 28,600 गुणिला 3. तर 2 शून्यला 2 शून्य सई 8 18 इथे 9 आहेत इथे 8 आहे इथे 8 आहे इथे 8 आहे सई 9 सैंत्रिक 18 खाली आजचाला 1 8 त्रिक 24 आणि 1 25. तर इथे 5 आहे इथे 5 आहे इथे 5 आहे ठीक आहे. आजच्या आले 2 3 दोन्ही 6 आणि 2 8 म्हणजेच 85,800. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयाला विकल्यावर 60 रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती. तर सगळ्यात पहिले तुम्हाला ह्या केसमध्ये प्रत्येक शर्टची खरेदी किंमत काढण्यासाठी 15 शर्टची खरेदी किंमत काढावी लागेल. तर 2340ला विकल्यावर त्याला 60 रुपये तोटा झाला. तर तोट्याचं सूत्र तोटा कधी होतो ज्यावेळेस खरेदी किंमत ही विक्री किंमतपेक्षा मोठी असते त्यावेळेस तोटा होतो. तर आता शर्ट विकलेला आहे कितीला तर शर्ट विकलेला आहे 2340 म्हणजे ही झाली विक्री किंमत. तर ही 2340 विक्री किंमत वजा खरेदी किंमत x लिहूया x वजा 2340 आणि तोटा झाला आहे 60 रुपये. तर खरेदी किंमत x बरोबर हा वजा 2340 आहे तिकडे पाठवला हा प्लस मध्ये जाईल म्हणजे 60 प्लस 2300 किंवा x बरोबर 2340 प्लस हा 60 जर बेरीज केली तर हा शून्यला शून्य 4 आणि 6 शून्य हातचा आला 1 म्हणजेच 2400. तर या 15 टी शर्टची खरेदी किंमत आली तुम्हाला 2400. आता प्रत्येक टी शर्टची तुम्हाला प्रत्येक शर्टची खरेदी किंमत विचारलेली आहे. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत काढण्यासाठी 2400 भागीला 15 करा कारण की 15 शर्टची खरेदी किंमत आहे. तर याला भाग द्या 3 ने 3 पाची 15 3 आठी 24 5 एक 5 5 एक 5 खाली उरले 3 5 सक 30 म्हणजेच प्रत्येक शर्टची प्राइस झाली 160 रुपये. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल 160. जर 1/4 1/3 3/5 7/8 आणि 5/9 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले तर पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकाची बेरीज किती. तर तुम्ही चढत्या क्रमाने लावा किंवा उतरत्या क्रमाने लावा. तुम्हाला ह्याच्यामध्ये सिम्पली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात लहान संख्यांची बेरीज सांगितलेली आहे. तर आपण सगळ्यात पहिले सगळ्यांची व्हॅल्यू काढू. 1/4 म्हणजे 0.25 1/3 म्हणजे 0.33 त्यानंतर 3/5 म्हणजेच किती तर 0.6 त्यानंतर 7/8 7/8 म्हणजे किती तर 0. इथे 70 आले 8 8 64 खाली उरले 64 खाली उरले 6 8 7 56 0.87 तसंच 5/9 म्हणजेच किती तर 0.555 म्हणजेच 5/9. आता सगळ्यात लहान संख्या आहे 0.25 आणि सगळ्यात मोठी संख्या झाली आहे 0.87 म्हणजेच 1/4 आणि 7/8 ह्या सगळ्यात लहान संख्या आणि सगळ्यात मोठी संख्या झालेली आहे. तुम्ही आयदर चढत्या क्रमाने लावा किंवा उतरत्या क्रमाने लावा.
पहिली आणि शेवटची संख्या सगळ्यात मोठी आणि सगळ्यात छोटी अशाच प्रकारची असणार आहे. तर यांची बेरीज करायची आहे 1/4 प्लस 7/8. आता इथे छेद समान करावे लागतील कारण की हे छेद भिन्न आहे, डायरेक्ट बेरीज करू शकत नाही. तर इथे 8 छेद करण्यासाठी 2ने छेदाला गुणावं लागेल, तसंच अंशाला सुद्धा गुणायचं आहे. तर 2 प्लस 7 भागीला ह्याचा पण छेद 8 होईल. तर 8 आणि 8 छेद समान झाल्यामुळे डायरेक्ट बेरीज करू शकतो. तर 9 छेदात 8. तर ऑप्शन क्रमांक 3 9/8 हे तुमचं उत्तर असेल. एका 2 अंकी संख्येची 1/3 ही तिच्या 1/4 पेक्षा 8ने मोठी आहे, तर त्या संख्येतील अंकाची बेरीज किती? तर तुम्ही कुठलीही एक संख्या माना. आपण नॉर्मली x मानतो, तर त्या संख्या 2 अंकी संख्या मांडली x, तर त्या संख्येची 1/3 म्हणजे चाचीचे चाचा कोणीही आलं चाचीचे तर गुणाकार करायचा आहे. तर x या संख्येची 1/3 ही तिच्या 1/4 पेक्षा ही तिच्या 1/4 पेक्षा म्हणजे त्या संख्येच्या 1/4 पेक्षा कितीने मोठी आहे? तर 8ने मोठी आहे. तर प्लस 8 केली तर ह्या दोन्ही इक्वेशन बरोबर होतील किंवा x गुणिला 1/3 वजा x 1/4 केले यांचा गुणाकार करून तर हे 8 यायला पाहिजे कारण की ही संख्या 8ने ह्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे त्याच्यामधला डिफरन्स किती असणार आहे? तर 8 असणार आहे. तर ह्या कुठल्याही इक्वेशनला सोडवा तर इथे x गुणिला 1/3 याचा अर्थ होतो x/3 वजा x/4 बरोबर 8. तर आता इथे छेद वेगवेगळे आहेत, तर छेद समान करायचे आहेत. तर छेद आहेत इथे 12 करू शकतो आपण, जो लसावी येतो. तर इथे 12 करण्यासाठी 4 ने गुणावं लागेल, तर छेदात पण 4 आणि अंशाला पण 4 ने गुणायचं आहे. इकडे 12 करण्यासाठी छेदामध्ये छेदाला 3 ने गुणावं लागेल, तसंच अंशाला 3 ने गुणावं लागेल. म्हणजे अंशामध्ये येईल 4x छेदात 12 वजा 3x छेदामध्ये 12 बरोबर 8. तर 4x आता छेद समान झालेले आहे, जो येतो 12. 4x वजा 3x सरळ सरळ वजाबाकी करू शकतात किंवा डायरेक्ट 4x वजा 3x असं लिहून 8 लिहू शकता. तर 4x वजा 3x म्हणजेच फक्त x राहील. तर 12 हा भागाकारात आहे, तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल. तर 12 गुणिला 8 म्हणजे 12 8 96. 9 प्लस 6 येतील किती? तर 15. तुमचं x ची व्हॅल्यू आली 96. तुम्हाला काय विचारलेलं आहे? तर त्या संख्येतील अंकाची बेरीज किती? तर अंकातील बेरीज म्हणजे किती? 9 प्लस 6 यांची बेरीज करा. ती येईल 15. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. घनमुळात x भागीला 2.56 बरोबर 100 भागीला x. तर तुम्हाला विचारलं आहे x ची किंमत काढा. तर अशा टाईपच्या गणिताला कसं सॉल्व करणार? तर इथे आहे घनमूळ, घनमुळात x भागीला 2.56 बरोबर 100 भागीला x. तर हा x इथे भागाकारात आहे, तिकडे पाठवूया, हा गुणाकारात जाईल. म्हणजेच इकडे येईल घनमुळात x गुणिला x बरोबर हा 2.56 इकडे भागाकारात आहे, तिकडे पाठवला, हा गुणाकारात जाईल. म्हणजेच 100 गुणिला 2.56. तर 100चा हा शून्य कटला तर हा पॉईंट इकडे शिफ्ट होतो, हा शून्य कटला तर इकडे शिफ्ट होतो. म्हणजे इकडच्या साईडला 100ने 2.56ला गुणलं तर 256 येतात. तर ह्या साईडला घनमुळात x याचा अर्थ असा होतो की घनमुळात x पॉवर 1/3 याचाच अर्थ घनमुळात x होतो. तर ह्याला तुम्ही कसं लिहू शकता? तर ह्याला तुम्ही लिहू शकता घनमूळ 1/x³ गुणिला x बरोबर 256. आता ह्या इक्वेशनला तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला x ची किंमत येईल. तर x 1/3 इंटू x बरोबर 256. तर a चा घातांक m गुणिला a चा घातांक n या घातांकाचे नियम जर वापरला तर बेस इथे समान आहे, जो a आहे. इथे गुणाकाराचं चिन्ह आहे, इकडे m आणि n आहे. तर इथे m प्लस n होतो ज्यावेळेस घातांकामध्ये गुणाकारात असतील तर. तर तसंच x कॉमन काढूया आपण, जो बेस आहे, ज्याला पाया म्हणतो. तर यांची बेरीज करूया 1/3 प्लस 1 ची. तर 1/3 प्लस 1 बरोबर किती येतील? 3 1 3 प्लस 1 डिवायडेड बाय 3. तर इज इक्वल टू 4/3 येईल. तर x चा घातांक 4/3 बरोबर 256.
आता तुम्हाला इथपर्यंत तर गणित कोणालाही सहज सुटेल. त्यानंतर मोठा प्रश्न येतो की ह्या गणिताला इथे कसं सोडवणार. आता एक्सची किंमत कशी काढणार, तर सिम्पली तुम्हाला फक्त एक्स हवा आहे. तर तुम्ही काय करा, एक्स चा घातांक एक्सचा घातांक 4/3 आला होता तुमचा. तर ह्या इक्वेशनला फक्त 3/4 ने गुणा. सेम तसंच 256 होता, इकडचा घातांकला सुद्धा तो घातांक 3/4 ने गुणा. इथे एक घातांक होता असं समजा आणि त्याला 3/4 ने गुणा. तर आता हा गुणाकार झालेला आहे, म्हणजे बॅलन्स इक्वेशन झालेलं आहे. तर a चा घातांक m चा घातांक n किंवा ह्यांचा जर गुणाकार असेल तर m गुणिला n होतो. तर यांचा गुणाकार होईल, तर हा 4/4 कटेल, इथे 3/3 कटेल, या साईडला फक्त x राहील आणि इकडे 3/4 होईल. तर इकडे x आणि इकडे 256चा 3/4 घात. तर सगळ्यात पहिले 256ला आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. तर 256 कितीचा वर्गमूळ येतो, तर 16 गुणिला 16 म्हणजेच 256. म्हणजे तुम्ही इथे लिहू शकता की हा 16चा वर्ग गुणिला 3/4 आहे. किंवा ह्याला जर मी असं केलं तर हा सिम्पली गुणाकारात जातो हा 2 घातांकाच्या. तर हा बेक बे, बे दोन्ही 4, म्हणजे इथे परत राहतील 16 3/2. तर आता 16ला मी परत 4 गुणिला 4 लिहू शकतो, म्हणजे 4चा वर्ग लिहू शकतो. तर 16 म्हणजेच किती, तर 4चा वर्ग गुणिला 3/2. तर हा परत इथे गुणाकारात येतो, तर 2 2 कटले, तर इथे फक्त 4चा तिसरा घातांक राहतो. 4चा तिसरा घातांक म्हणजे 4चा घन, जो येतो 64. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. आंतरजाल बँकेसाठीचा जीतचा परवली संकेत 6 वेगवेगळे अंक वापरून रचला आहे. एवढं भयंकर मराठी. फॉर इंटरनेट बँकिंग जीट्स 6 डिजिट पासकोड, म्हणजे त्याने पिन कोड दिलेला इन शॉर्ट. या संकेताचा पहिला अंक 6, तिसरा अंक 5, पाचवा अंक 2 आहे. जर दुसऱ्या व तिसऱ्या अंकाच्या मध्ये गुणाकार चिन्ह आणि तिसऱ्या व चौथ्या अंकामध्ये समानता चिन्ह ठेवले तर योग्य गणन प्रक्रिया दिसते. परत भयंकर प्रश्न, परत भयंकर मराठी वापरलेली आहे. तर त्यांनी काय दिलेलं आहे, 6 अंकी डिजिट कोड आहे त्याचा आणि तो वेगवेगळ्या अंकापासून बनलेला आहे. 1 2 3 4 5 6 असे 6 अंक आहेत. त्यापैकी पहिला अंक 6 आहे, ठीक आहे. त्यानंतर तिसरा अंक 5 आहे, हा 5 ठेवला. त्यानंतर पाचवा अंक 2 आहे, 1 2 1 2 3 4 5, तर हा 2 आहे. एवढं फिक्स आहे. तर ज्याच्यामध्ये 6 3 2 6 6 5 2 6 5 2 6 5 2 सगळीकडेच आहे. त्यानंतर त्यांनी काय दिलं आहे, जर दुसऱ्या व तिसऱ्या अंकामध्ये गुणाकार चिन्ह आहे, दुसरा आणि तिसरा म्हणजे इथे दोघांमध्ये गुणाकार चिन्ह आहे आणि तिसऱ्या व चौथ्या अंकाच्या मध्ये समानता चिन्ह आहे. तिसरा आणि चौथा अंक, दुसरा आणि चौथा म्हणजे इथे, तर इथे समानता चिन्ह आहे. आता कुठल्याही संख्येला 5 ने गुणलं तर इथे शेवटी 5 किंवा 0 येईल, असं तुम्ही कन्सिडर करू शकता. किंवा कुठल्याही संख्येला 5 विषम संख्येने गुणलं, समज 1 3 5 7, तर एकक स्थानी 5 येईल. जर 2 4 6 8 0 या संख्येने गुणलं तर 0 येतो. तर इथे तुम्हाला एक गोष्ट समजेल की 5 6 5 बरोबर 2 आणि इथली एकच संख्या बघायची आहे तुम्हाला. इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. 6 नंतर समजा एकक स्थानी 5 आणि 0, इथे कुठेच 5 किंवा 0 नाही या 3 ऑप्शन मध्ये. तर ऑप्शन क्रमांक एकच उत्तर असलं पाहिजे. तरी सुद्धा आपण एकदा क्रॉस व्हेरीफाय करू की इथे 4 ठेवला आणि इथे किती येईल, 3 2 0. तर 5 चोक 20, हातचे आले 2, 5 30 आणि 2 32, म्हणजेच आपला ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. 366 पृष्ठे असलेल्या पुस्तकांच्या पृष्ठांची संख्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण अंकाची संख्या आहे. तर तुम्हाला सिम्पली यांनी एकच प्रश्न विचारलेला आहे की समजा तुम्ही एखाद्या पुस्तकावरती पेज नंबर 1 टाकला तर त्यामध्ये किती डिजिट वापरतात, तर एकच वापरतात. जर ह्याच्या जागी 31 केले तर 1 + 3 + 1 म्हणजे असे टोटल 2 डिजिट वापरतो.
तसंच 131 जर केले किंवा 231 केले तर 1, 2 आणि 3 असे 3 डिजिट वापरतो. तर या सगळ्यांच्या 366 पर्यंत असे किती अंक वापरले गेलेत एवढंच ह्या गणितामध्ये विचारलेलं आहे. तर सिम्पली 1 ते 9 मध्ये प्रत्येक अंक एकदाच वापरला जातो, म्हणजे इथे 9 अंक वापरले असणार. तसंच 10 पासून 99 पर्यंत किती अंक येतात तर ते काढूया. 99 वजा 10 करा, हे येतील 89 आणि 10 एकदा काउंट होतो, म्हणजे हे टोटल 90 डिजिट असतील, जे 2 वेळेस प्रत्येक अंक 2 वेळेस आला असेल, म्हणजे 2दा प्रिंट होईल. तर 90 गुणीला 2 जर केले तर इथे येतील 180, म्हणजेच 180 अंक वापरले असतील 10 ते 99 मध्ये. तसेच आता 366 मध्ये किती अंक येतात तर 366 मध्ये वजा 100 केले तर हे येतील 266, म्हणजे 267, प्लस हा 100 वाला प्लस 1 करा, म्हणजेच एकूण अंक 100 ते 366 मध्ये 266 प्लस 1 म्हणजेच किती येईल तर ते येतील 267. तर ते 267 अंक तीनदा, प्रत्येक अंक तीनदा प्रिंट होईल. तर 3 गुणीला 7, 7 त्रिक 21, हातचा आला 2, सैन दोन्ही 18 आणि 2 20, हातचे आले 2, बेदुनी 3 दुनी 6, 6 प्लस 2 8 येतात. तर यांची बेरीज करूया. 9 प्लस 0 प्लस 1, 9 आणि 1 10, हातचा आला 1, 8 आणि 1 9, 8 प्लस 1 9, म्हणजे 990 अंक प्रिंट होत असतील तर ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं उत्तर असेल. एका पिशवीमध्ये 5 9 4 च्या प्रमाणात 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैशांची नाणी आहेत, ज्याची एकूण रक्कम 206 होते. पिशवीतील एकूण नाण्याची संख्या किती? तर आता तुम्हाला ऑलरेडी नाण्याचा रेशो दिलेला आहे आणि तुम्हाला हा रेशो दिलेला आहे आणि तुम्हाला फक्त नाण्याची संख्या विचारलेली आहे. तुम्ही आयदर यांची बेरीज करून ही शॉर्ट ट्रिकने सॉल्व्ह होऊ शकता. 5 आणि 9 येतात 14, 14 प्लस 4, 14 प्लस 4 किती येतात 18. तर तुम्हाला अशी संख्या शोधायची आहे जी 18च्या पाड्यात येऊ शकते. तर 18च्या पाड्यात येण्यासाठी त्या संख्येला 9ने पण भाग जायला पाहिजे, कारण की अल्टिमेटली 18ला 9ने भाग जातो. म्हणजे 9ची कसोटी जर इथे सक्सेसफुल ठरली तर तुम्ही डोळे झाकून हे उत्तर मारू शकता. 9ची कसोटी असते त्या अंकाच्या बेरजेला जर 9ने भाग गेला तर त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. तर 6 प्लस 6 12 येतात, 12ला 9ने भाग जात नाही, म्हणून हे ऑप्शन नाही. 7 मध्ये 9 नाहीच आहे कुठे. 7 प्लस 0 प्लस 0 7च येतात, 7ला 9ने भाग जात नाही. 7 प्लस 2 9 होतात, म्हणजे ही असण्याचे चान्सेस आहेत. 7 प्लस 4 11, तर ऑप्शन क्रमांक फक्त 3 एकच बसतं इथे. तसंच आपण ह्याला डिटेलमध्ये सोडून पाहूया कसं सॉल्व्ह करता येईल ह्याला. तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. नाहीच क्लिक झालं तर तुम्ही लॉंग मेथडने पण जाऊ शकता इथे. तर एकंदरीत 50 पैशाचे 5 कॉईन आहेत, म्हणजे 0.50, ज्याची व्हॅल्यू ती आहे असं घेऊया. पहिले कॉईन्स आणि त्यानंतर किती रुपीज आहे. कॉईन्स किती आहे तर 5 कॉईन्स आहे. कशाचे तर 50 पैशाचे, 0.5 पैसे असं म्हणू शकतो आपण, 0.50. त्यानंतर 9 कॉईन्स आहेत कशाचे तर 25 पैशाचे, म्हणजे 0.25. तसंच 10 पैशांचे किती कॉईन्स आहेत तर 4 कॉईन्स आहेत, 0.1. तर यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर 5 5 येतील 25, 9 गुणीला 25, 9 गुणीला 25 येतील 225 आणि 4 गुणीला 10 0.4. तर इथे 5 5 5 25 म्हणजे 2.5. इथे 2 नंतर होता म्हणजे 2.25. तर इथे एकंदरीत रेशो तुम्हाला मिळालेला आहे, हा रुपयाचा रेशो मिळालेला आहे 2.5, 2.25 आणि 0.4, म्हणजेच 2.5, 2.25 इज टू 0.4. आता या सगळ्यांना तुम्ही 100ने गुणा, म्हणजे इथे येईल 250. याला 100ने गुणल्यानंतर हा शून्य कटल्यानंतर हा पॉईंट इकडे शिफ्ट होतो, तसंच हा शून्य कटल्यानंतर इथे शून्य जातो. तसंच ह्याला 100ने गुणल्यावरती हा शून्य कटला तर हा पॉईंट इकडे शिफ्ट होईल, हा शून्य कटला तर हा पॉईंट इथे शिफ्ट होईल, म्हणजे इथे राहील 225. आणि ह्याला जर 100ने गुणला तर हा पॉईंट इकडे शिफ्ट होईल आणि हा शून्य ह्याच्यावरती बसेल, म्हणजे 40 होईल.
तर इथे तुमचं आलं 250, 225 आणि 40. 250, 225, 250, 225 आणि 40. तर एवढ्या व्हॅल्यूच्या रेशोमध्ये असणार आहे. तर ह्याला 5ने परत भाग जातो, 5ने भाग देऊया आपण. 25 5 50 म्हणजे 50, 5 1 5, 5 चोक 20, खाली उरले 2, 5 5 25, 5 8 40. तर यांची जी व्हॅल्यू असणार आहे ती अशी असणार आहे 50 45 आणि 8. म्हणजेच 50 45 आणि 8 ह्या रेशोमध्ये त्यांची व्हॅल्यू असणार आहे. म्हणजेच त्यांची एवढी रुपये असू शकतात. तर 50 प्लस 45 करूया तर ते येतात किती? 50 प्लस 45 95, 95 प्लस 8 म्हणजे 103 रुपये होतात एकंदरीत. तर गणितामध्ये 103 नसून किती दिलेले आहेत तर 206. म्हणजे ह्याला जर तुम्ही 2 ने गुणला तर ते 206 होतात. म्हणजे तुम्ही प्रत्येकाला 2 ने गुणू शकता. तर तुमची ॲक्च्युअल अमाऊंट आली ही 100, 100, ही दुसरी व्हॅल्यू आली 90 आणि ही व्हॅल्यू आली 16. 100 90 16, 100 90 आणि 16. आता तुम्हाला प्रत्येकाचे कॉइन्स काढायचे आहे. म्हणजे 50 पैशाचे 100 रुपये आहेत, म्हणून तुम्ही इथे 0.50 ने भाग द्या. तसंच 90ला 0. आता इथे 25 पैशाचे 90 रुपये आहेत, म्हणजेच 0.25 ने भाग द्या. तसंच 16ला 0.10 ने भाग द्या. तर इथे 0.5 ने भाग द्या याचा अर्थ असा की वरती खाली जर फक्त 5 आणायचे असतील तर इथे 10 ने गुणा आणि इकडे पण 10 ने गुणा. तर हा शून्य कटेल, हा पॉइंट इथे हटेल. तर इथे 5 1 5, 5 2 10. म्हणजेच 50 पैशाची 2 गुणिला 100 200 कॉइन्स असतील. तसंच 0.25 म्हणजेच किती तर याला 100 ने गुणा आणि ह्याला पण वरती पण 100 ने गुणा. तर हे किती येईल तर हे टोटल 100 हे टोटल 25 होतील. तर 25 1 25, 25 चोक 100, 4 गुणिला 90 म्हणजेच 25 पैशांची 360 कॉईन येतील. 250 पैशांची 360, 25 पैशांची तसेच 10 पैशांची किती कॉईन तर इथे आता 10 ने गुणा छेदामध्ये 10 ने वरती गुणा. तर हा पॉइंट कटला तर इथे 1 येईल. 10 गुणिला 6 60 येतील. तर यांची एवढे कॉइन्स येतील. तर यांची बेरीज केली तुम्ही तर हा 0, 6 आणि 6 12, हातचा आला 1, 2 आणि 3 5 आणि 1 सॉरी इथे 16 होते. तर हे 160 कॉइन होते. इथे हातचा वापस दिला, सॉरी हातचा दिला तर इथे किती झालं 2 आणि 2 4, 2 आणि 3 5, 6 आणि हा 7 म्हणजे 720. तर इथे एकंदरीत 720 कॉइन इथे येत आहेत. तुम्ही कुठल्याही मेथडने सॉल्व्ह केलं तरी हे तुम्हाला उत्तर ऑप्शन क्रमांक 3च येईल. पैकी विसंगत जोडी गट निवडा. 1 9 2 3 243 6 5 854 9 4 441 7. तर ह्यामध्ये एक लॉजिक आहे. 1 चा घन प्लस 2 चा घन केला तर 2 चा घन येतो 1 चा घन 1, 2 चा घन 8, 1 आणि 8 9. तसंच 3 चा घन केला प्लस 6 चा घन केला तर हा येतो 3 चा घन 27 प्लस 6 चा घन 216, 6 आणि 7 13, हातचा आला 1, 2 आणि 2 4 आणि हे 2 ला 2 म्हणजे 243. पहिले दोन्ही ऑप्शन त्या रूलने बरोबर जात आहे. तसंच तिसरा ऑप्शन ट्राय करूया. 5 चा घन प्लस 9 चा घन. 5 चा घन येतो 125 प्लस 9 चा घन येतो 729. दोघांची बेरीज केली 9 आणि 5 14, हातचा आला 1, 5 आणि 2 आणि 2 4 आणि 1 5, हातचा आला 1 900, 9 2 आणि 2 4 आणि 1 5, हातचा नाही आला सॉरी. तर इथे 8 7 आणि 1 8, 854. म्हणजेच हे पण लॉजिक बरोबर आहे. तसंच हे लॉजिक चुकीचं असेल तुम्ही डोळे झाकून ऑप्शन क्रमांक 4 मारू शकता किंवा त्याला क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी आपण परत ट्राय करूया. 7 चा घन प्लस 4 चा घन. तर 7 चा घन येतो 343 प्लस 4 चा घन 64, 4 आणि 3 7, इथे ॲक्च्युली 7 पाहिजे. त्यानंतर 6 आणि 4 10, हातचा आला 1, 3 आणि 4 म्हणजे इथे 441 च्या जागी
407 पाहिजे, 407 पाहिजे होते. तर ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. वर्गातील विद्यार्थ्यांपैकी 40% भारतातील आहेत व 50% मुली आहेत. जर 25% भारतीय विद्यार्थी मुली असतील तर किती टक्के भारतीय नसलेले मुलगे वर्गात आहेत? तर किती टक्के भारतीय नसलेले म्हणजे नॉन इंडियन स्टुडंट्स मुलगे इथे बॉईज याचा अर्थ होतो. तर याचा शेकडा विचारलेला आहे किती आहे. तर अशा टाईममध्ये तुम्ही कुठलाही एक आकडा पूर्ण क्लासची फिगर डिनोट करणारी संख्या घेऊ शकता. इथे पर्सेंटेजमध्ये आहे, मी इथे 100 किंवा 200 कुठलीही एक संख्या घेऊ शकतो किंवा तुम्ही कुठलीही घेऊ शकता, 500 1000 जी वाटेल ती. तर मी इथे 100 पासून सुरुवात करतो की 100 टोटल क्लासची स्ट्रेंथ आहे, त्यापैकी 40% भारतीय आहे. 40% भारतीय आहे याचा अर्थ 100चे 40%, 100चे 40% म्हणजे 100 गुणीला 40%, टक्के हे पर्सेंट प्रति 100 म्हणून भागीला 100 करायचं आहे. 100 कटतील म्हणजे 40 विद्यार्थी हे भारतीय असतील. आता या 40 मध्ये मुलं प्लस मुली असतील. तर पुढचा क्लॉज काय म्हणतो, जर 25% भारतीय विद्यार्थी मुली असतील म्हणजे हे भारतीय विद्यार्थी आहेत 40, त्यापैकी 25% मुली आहेत. तर 25% म्हणजे काय, 40चे 25% काढूया. तर 25%, 40चे 25% म्हणजेच 25 भागीला 100. तर 25 एक 25, 25 चोक 100, 4 एक 4, 4 10 40 म्हणजे 4 विद्यार्थिनी या मुली असतील. तर टोटल क्लासमध्ये 50% मुली आहेत. तर 50% मुली आहेत म्हणजे टोटल मुली किती असणार आहे, तर टोटल मुली असणार आहे 50, त्यापैकी 10 भारतीय आहेत. तर उरलेल्या 40 ह्या नॉन भारतीय असतील. तर आता क्लास स्ट्रेंथ आहे तुमची 100, त्यापैकी 40 भारतीय आहे, उरलेले 60 हे नॉन भारतीय असणार आहेत. तर नॉन भारतीय मध्ये 40 ह्या विद्यार्थिनी आहेत, ह्या फिमेल्स आहेत. तर ह्या गर्ल्स आहेत 40 विद्यार्थिनी. 60 पैकी जर 40 विद्यार्थिनी ह्या फिमेल्स आहेत तर मेल किती असणार आहे म्हणजे बॉईज किती असणार आहे, तर 60 पैकी 40 गर्ल्स मायनस केल्या तर 20 विद्यार्थिनी, सॉरी 20 बॉईज असतील. तर 20 बॉईज हे किती पर्सेंटेज असणार आहे 100चं, एवढंच विचारलेलं आहे. तर 20 मुलाची संख्या आलेली आहे भागीला 100 पूर्ण क्लासची स्ट्रेंथ. आता ह्याचा शेकडा काढायचा आहे म्हणून गुणीला 100, 100 कटतील, इथे येतील 20%. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल.